नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. हा जो विषय आहे संरक्षण, हा विषय नगर शहराचा अत्यंत महत्वाचा आहे. आपण आलेला आहात खरं तर आपल्या माध्यमातून हिंदुत्वाचं कवच कुंडलं परत एकदा आपल्याला सगळ्यांना मिळतील आणि या नगर शहराची ताबेमारी असेल, गुंडगिरी असेल, ही एवढी वाढली, एवढी फोपावली मधल्या काळात की ज्याची सीमा आता खरं तर पार झालेली आहे. नगरकरांना अपेक्षित विकास पाहिजे, शाश्वत विकास पाहिजे. नगर शहराचे प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेले आहेत. सर्वसामान्यांचं जगणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे. हाताला काम नाही, एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग नाही आणि पर्यटनाच्या माध्यमातून नगर शहर एक पुढे येऊ शकतं, याचा देखील उद्याच्या काळात आपण विचार करावा. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण आता वेळ अत्यंत कमी राहिलेला आहे. आताच आमचे विक्रम भैया राठोड यांनी सांगितलं की ग्रामा भागानगरे याचा या ठिकाणी खून झाला आणि याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं आणि आता हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारून वेगवेगळ्या भागातील युवकांची माथी फिरवली जातात. सुजय विखे यांनी त्यांच्या घरी तरी भेट दिली का? 5 वर्ष तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व करता. ज्या वेळेस अशी कोणती घटना घडती त्यावेळेस आपला पाय कधीच त्या ठिकाणी जात नाही. अनिल भैयांची एक्सपायर झाल्यानंतर आतापर्यंत देखील त्यांनी फक्त एकदा चक्कर मारली आणि स्वतःच्या मतासाठी, स्वतःला जिंकून येण्यासाठी अनिल भैया यांचा वापर केला. याचा बदला उद्याच्या काळात ही नगरची जनता निश्चित घेईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वजण भरभरून आपलं मत या ठिकाणी मांडत आहेत आणि मला असं वाटतंय तुम्ही आतुरतेने वाट बघतायत. जो कोविड योद्धा आहे, ज्याने अनेकांना जीवनदान दिले, अनेकांना प्रेरणा दिली, वरती हात करायचे सर्वांनी. विनंती करते इलेक्शनच्या साहेबांना की आपण या ठिकाणी साईट म्युझिक बंद करा. एक तर 5 मिनिटं माझ्या वाट्याला आहेत. आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचे आशीर्वाद घेणे, तुमच्याशी चर्चा करणे, यासाठी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपले विचार जाणून घेण्यासाठी आपले सर्वांचे नेते, या जिल्ह्याचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे किंगमेकर म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडत आहे असे आपले थोरात साहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर. आज या ठिकाणी प्रत्येक मान्यवराने बोलत असताना वेगवेगळे विचार मांडले. मी सुद्धा या नगर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्या प्रभागातील प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नगर शहरामध्ये वेगवेगळ्या वर्गातील वेगवेगळ्या घटकांशी बोलत असताना विकासाच्या मुद्द्यावर कमी प्रमाणात मला त्या ठिकाणी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली, पण प्रत्येकाने आमच्याकडून एकच अपेक्षा केली की नाही, आम्हाला नगर मध्ये राहण्यासाठी संरक्षण अपेक्षित आहे. संरक्षण हा नारा सगळ्यात महत्वाचा. सगळ्यांसमोर एकच मुद्दा आला की संरक्षण. व्यापाऱ्यांचा मुद्दा तोच आला, व्यावसायिकांचा असो, तुमच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसाय करणारे, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांचा सुद्धा एकच मुद्दा असो. तुम्हाला या ठिकाणी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपले सर्वांचे नेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांचा एक नारा होता, भयमुक्त नगर हा त्यांचा नारा होता. मी या विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की या भयमुक्त शहर करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माझ्या प्रत्येक नगरकरांना संरक्षण देण्याचं काम केलं जाईल. या ठिकाणी माझ्या कुठल्या व्यापाऱ्यावर अन्याय होत असेल, कुठल्या व्यावसायिकाला जर विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळेस त्या कुटुंबाच्या, त्या व्यापाऱ्याच्या, त्या नोकरदाराच्या पाठीशी उभा राहणं हे माझं कर्तव्य असणार आहे. त्यामुळं हा भयमुक्त नारा हा भैयांचा नारा आहे आणि मी एक भैयांचा शिष्य म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो
तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून वेळेप्रसंगी 2 पावलं तुमच्या पुढे राहून तुम्हाला या गोष्टीपासून त्या ठिकाणी संरक्षण दिलं जाईल, हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि नगर शहरामध्ये नगर पुन्हा रेल्वे करण्यासाठी सुद्धा मी कटिबद्ध असन, हा सुद्धा एक ठिकाणी शब्द देतो. नगरची MIDC भई आज नगरची MIDC बकास होत चाललेली, त्या MIDCला परत चांगली अवस्था निर्माण करण्याचं काम या पुढील काळात केलं जाईल. IT पार्क उभा केला जाईल. आणि ज्या पद्धतीने भैया मोबाईल आमदार म्हणून भैयांकडे पाहिलं जात होतं, त्याच पद्धतीने मोबाईल खासदार म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 24 तास 365 दिवस प्रत्येकाला मदत केली जाईल. आणि माझ्या सर्व नगरवासियांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने नगरसेवक प्रत्येक वार्डात जातो, प्रत्येक प्रभागात जातो, पाणी आहे का नाही, ड्रेनेज तुंबलं का काय, लाईट आहे का नाही, तसा एक दिवस नगर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मोटारसायकलवर प्रत्येकाची समस्या जाणून घेऊन त्याला अडचणीत त्याला मदत करण्याचं काम केलं जाईल. त्या प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या जातात. साफसफाईची समस्या असो किंवा कुठली दिवाबत्तीची समस्या असो, त्या समस्या सोडवण्यासाठी एक पूर्ण दिवस नगर शहरासाठी दिला जाईल. आणि चितळे रोडमधून ज्या नगर शहराचं अनेक वर्ष नेतृत्व केलं बाईंनी, त्या चितळे रोडच्या शिवालयामध्ये बसून सुद्धा आपल्या नगरवासियांना आधार देण्याचं काम केलं जाईल, हा सुद्धा या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा एकदा मी अधिकचा वेळ घेणार नाही, तुम्हाला शब्द देतो जाता जाता, एकदा फक्त माझ्या विश्वास टाकून पहा, एकदा विश्वास टाकून पहा, तुम्हाला अभिमान वाटन असं काम केलं जाईल. तुम्हाला अभिमान वाटन, तुम्ही सुद्धा म्हणता देखो हमारा खासदार कैसा काम करता है. आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. हे चिन्ह आपल्या प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेलं पाहिजे, हीच या ठिकाणी नम्र विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे बुलंद तोप काँग्रेसचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक पुढे या. नगर दक्षिणच्या आपल्या उमेदवारांना बन्सीभाऊ गंगाळे जिल्हाध्यक्ष पाठिंबा देत आहेत. मी आता भाषण या ठिकाणी अहमदनगर जिल्हा EPS 95 पेन्शनर संघटना संजयजी मुनोत माधवराव कुलकर्णी या दोन्हीही अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या सर्व कार्यकारिणी आणि सदस्यांसह आपल्या राष्ट्रवादीच्या आपल्या आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचंही पण मी स्वागत करतो. इंडिया अलायन्स महाविकास आघाडी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि आपल्या सगळ्यांचे जनतेचे अधिकृत उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे, माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, दादा भाऊ, भगवानजी सुंदर, शुभंगीताई, संभाजीराव कदम, बाळासाहेब बोराटे, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ कमी आहे आणि आपल्या सर्वांना भाषण ऐकायचंय ते अमोलजी कोल्हे यांचे. एक गोष्ट सांगतो की आपला उमेदवार तर आपल्या सगळ्यांचा आवडता आहेच, परंतु ज्याचा प्रचार करण्याकरता अमोलजी कोल्हे हे उमेदवार असताना सुद्धा आजही निर्णय जिल्ह्याच्या 5 सभा करून आपल्याकडे उपस्थित राहिलेले. त्यांचा तुम्ही त्या पलीकडे आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटल्यावर भले भले पळाले,
म्हणजे याबद्दल मी जास्त बोलणार नाही. एकच साधारणतः सूत्र मी आपल्याला सांगेन की ही लढाई जी चाललेली आहे ती कशी लढाई चाललेली. 2 उमेदवार आहेत आपल्याकडे लोकसभेचे आता उभे असलेले, त्यांच्यामध्ये जी लढाई आहे, एक आहे खासदार म्हणून 5 वर्ष काम केलं, ते आहेत सुजय विखे नावाचे. 5 वर्षामध्ये आश्वासनं देऊन गेले, भले भले भाषणं केले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता किती केली, लोकांशी संपर्क कसा साधला, ग्रामीण भागातल्या लोकांकरता काही काम केलं का, शेतकऱ्याकरता काही काम केलं का, नगर शहरासाठी काम केलं का, इथल्या नागरिकांकरता काही काम केलं का, काही नगर शहराचे प्रश्न सोडवले का, दुसऱ्यांचं श्रेय लाटून आपलं नाव सांगायचं असा कार्यक्रम केला, दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेलं त्याचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम केला. काय नेमकं काम काय केलं याचं मूल्यमापन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. माझ्या दृष्टीनं उत्तर जे आहे, उत्तर 5 वर्ष त्यांना मिळाले, लोकांमध्ये काही काम दिसत नाही मला. सभागृहामध्ये इंग्लिश फार चांगलं आहे, मग इंग्रजीचं एखादं भाषण चांगलं आहे का, प्रसिद्ध झालं का त्यांचं सभागृहातलं? कुठं काही काम सभागृहात शेतकऱ्याचे, कामगाराचे, इंडस्ट्रीचे, MIDCचे, पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे याचे काही प्रश्न मांडले का? काही मांडलेलं नाही. ना तुम्ही जनतेत आहात, ना तुम्ही दिल्लीच्या सभागृहात आहात. तुम्ही होते कुठं हा खरा प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे काहींना खूप मोठी संपत्ती, ताकद, सत्ता आहे, त्यांना फक्त मजा करता आणि दाखवण्याकरता, मी खासदार दाखवण्याकरता खासदारकी पाहिजे आहे. आणि दुसरे निलेश लंके सुद्धा 4.5 वर्ष. दोघांची तुलना करा. आमदारकी मिळाल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण, धडपडणारा तरुण, त्यांनी 4.5 वर्षातला प्रत्येक दिवस लोकांच्या कामाकरता कारणी लावलेलं तुम्हाला दिसतंय. तुमच्याकरता मेहनत केलेली दिसते, जीवाचं रान केलेलं दिसतं. कोरोनाचं कालखंड होता, कठीण कालखंड होता, मोठ्या पद्धतीनं त्यांनी स्वतः मुलांना, लोकांना ऍडमिट करून घेतलं, तिथं मोठं हॉस्पिटल केलं एका मंगल कार्यालयाचं, आणि हजारो माणसं लोक झोपलेले असताना त्यांच्यात झोपणारा असा आमदार म्हणजे निलेश लंके. अरे ज्या वेळेस महिला सुद्धा नवऱ्याचं ताट असं काठीनं लुटून देत होती, त्यावेळेस निलेश लंके त्यांच्या कॉटवर बसेल असायचा. काय सांगायचं. म्हणजे हे जे आहे हा फरक आहे दोघांमधला. एक आहे धनदांडगाय, श्रीमंत, मोठी परंपरा, 50 वर्षाची परंपरा, काय मला माहित नाही काय काय परंपरा काय काम झालं. 50 वर्ष आमचं कुटुंब. आणि दुसरा आहे निलेश लंके, गरीब कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला. मला असं वाटतं की आपल्याला ही निवड करत असताना निवड केली पाहिजे एका तरुणाला की जो सर्वसाधारण कुटुंबातला आला, पण कर्तृत्वाने तुमच्या आमच्याकरता काम करण्याची तयारी आहे, लोकांकरता संघर्ष करण्याची तयारी आहे, वेळ देण्याची तयारी आहे, असे निलेश लंके आहेत. त्यांना मतदान तुम्ही केलं पाहिजे आणि 100% मतदान तुम्ही केलं पाहिजे. शहराला सुद्धा सांगतो 100%. तुमच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याकरता ज्याचं मनगट तुम्ही धरू शकता ते तुमचं मनगट धरता येईल का तुम्हाला? या गड्याचं कधी मनगट धरा. एखाद्या कामाकरता कार्यक्रमाला उचलून न्यायला सुद्धा जड नाही माणूस, हक्काचा माणूस निलेश लंके. तुम्ही मतदान केलं पाहिजे. तुतारीला मतदान करा, ती निलेश लंकेला पोहोचेल. तुतारीला मतदान करा, पवार साहेबांना पोहोचेल. तुतारीला मतदान करा, सोनियाजींना पोहोचेल, राहुलजींना पोहोचेल, प्रियंकाजींना सुद्धा ते मतदान पोहोचणार आहे. तुतारीला मतदान करा तुम्ही. हे सगळे पक्ष आमचे जे अनेक आहेत त्यांच्या सगळ्यांना ते मतदान पोहोचणार आहे. आणि तुतारीला केलेलं मतदान हे मतदान लोकशाहीला पोहोचणार आहे, राज्यघटना वाचवण्याकरता पोहोचणार आहे आणि हुकुमशाही आणणाऱ्याच्या विरुद्ध हे मतदान पोहोचणार आहे. तशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करावं. 13 तारखेला असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. खऱ्या अर्थानं तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडले. तुम्ही म्हणालात की या डॉक्टरांचं, नगरच्या डॉक्टरांचं संसदेतलं भाषण गाजलंय का, पण ज्या संसदेमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे भाषण करायला लागल्यानंतर खुद्द मोदीजी देखील हात लावून बसतात, ते अमोलजी कोल्हे आपल्याशी बोलणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानानं शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो.
आज दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार, माझे मित्र लोकनेते निलेशजी लंके यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक, खरं तर त्यांनी धर्मसंकटात टाकलं ते म्हणजे आधी आम्ही बोलल्यानंतर खरं तर आम्ही तुमचं ऐकावं, पण जेव्हा तुमच्यासारखी वडीलधारी माणसं ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासाठी ताकद देतात ना साहेब, तेव्हा खरोखर लढण्याची प्रेरणा मिळते. ते बाळासाहेबजी थोरात साहेब, दादाभाऊजी कळमकर, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, माजी महापौर भगवानजी फुलसौंदर, अभिषेकजी कळमकर, शुभांगीताई पाटील, संभाजीराजे कदम, आमचे मित्र विक्रम भैया राठोड, संजयजी शेंडगे, बाळासाहेबजी बुराटे, गणेशजी कवडे, योगीराजजी गाडे, शरदजी झोडगे, दत्ताभाऊ जाधव, अशोकराव बाबर, अमोलजी येवले, संदेशजी कारले, खैरेताई, रवी वाकळे, निलेशजी मालपाणी, बाळासाहेबजी हराळ, नलिनीताई गायकवाड, फारुख रंगरेज, अथर खान, विनोदजी साळवे, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर. नाही भैया, कसं असतं, उमेदवार असल्यानंतर सगळी नावं काळजीपूर्वक घ्यायची असतात. आणि तुमचा उमेदवार आणि मी उमेदवार आमच्यात काय फरक नाही, लय आमच्यात सिमिलरिटी आहेत. ती सिमिलरिटी सगळी सांगतो. त्यामुळे मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर मगाशी थोरात साहेबांनी उल्लेख केला, शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान अजून व्हायचंय. कालही थोरात साहेब कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार सभेसाठी गेलेलो असताना संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी एक मोठे केंद्रीय नेते भेटले आणि त्यांनी आवर्जून विचारलं, तुमचं मतदान कसं झालं? त्यांना म्हटलं 13 तारखेला आहे. त्यांनी खालून वरपर्यंत बघितलं आणि मला म्हणले, स्वतःचं मतदान शिल्लक असून सुद्धा बाहेर जायची ताकद आणि हिम्मत ही कशी काय येते? याला 2 फार महत्वाची कारण आहेत. कारण 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं वार्तांकन केलं जाईल, वृत्तांकन केलं जाईल, तेव्हा नक्की हा प्रश्न विचारला जाईल की 2024 साली एक प्रश्न निर्माण झाला होता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर. आणि हा प्रश्न असा होता, या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर, राजकीय स्थित्यंतरानंतर एक प्रश्न होता की महाराष्ट्रातल्या जनतेनं 2024 साली 2 पैकी कुठला पर्याय निवडला? महाराष्ट्राच्या जनतेनं स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील होणाऱ्या नेत्यांच्या मागे जायचा पर्याय स्वीकारला की स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभा राहणाऱ्याचा पर्याय स्वीकारला? आणि भले भले स्वतःला मोठे मोठे म्हणणारे नेते कुठल्या तरी दबावापुढे चरा वाकत स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत सामील होत असताना एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला हा माझा मित्र स्वाभिमानानं लढण्यासाठी तयार होतो. तर या लढणाऱ्यांच्या, या लढवय्याला साथ देण्यासाठी मी इथं येणं हे माझं कर्तव्य आहे. अनेक जण विचार करतात निवडणुकीचं काय होईल. नेते काळजी करू नका, ज्या दिवशी अर्ज भरला ना त्या दिवशी आपण जिंकलोय. कारण 5-5 पिढ्यांची पुण्याई, तोंडातला सोन्याचा चमचा आणि भरपूर यंत्रणांचा जो कोणी आवाज टाकत असेल त्याला कदाचित हे माहीत नसेल, जसा देवाच्या काठीला आवाज नसतो तसा जनमताला सुद्धा आवाज नसतो. त्या थोरात साहेब, मगाशी मी सभेत म्हणालो, आमच्या शिरूर लोकसभेची परिस्थिती आहे तशीच काहीशी दक्षिण नगरची. म्हणजे आमच्याकडे पण एक मुख्यमंत्री 4 वेळा येऊन गेले, एक उपमुख्यमंत्री 5 वेळा येऊन गेले, उद्या परत येत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री आता परवा मोकळे होतील, त्यानंतर तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातच असतील. तशीच नगरमध्ये अशी काय 6, 7, 8 काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोठमोठ्या. आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो, तो दीवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? आठवतं ना?
माझ्या भावानं प्रश्न तसाच आजही येतो. आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, 5 पिढ्यांचं राजकारण आहे, यंत्रणा आहे. आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे. आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावांनो. विचार करा, सगळा हिंदी मीडिया जेव्हा एकाच माणसाच्या मागे, भले तो माणूस त्यांना हिंग लावून विचारत नव्हता, त्यांनी त्यांना 10 वर्षात मुलाखत दिली नव्हती, पण त्यात सगळ्या बातम्या सुरू असताना या देशानं दाखवून दिलं. आदरणीय राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी कन्याकुमारी ते काश्मीर हा माणूस चालला. हा माणूस एकटा नाही चालला. या माणसानं चालताना अख्खा देश चालता केला. या देशातली जी अस्वस्थता होती, या देशाच्या मनातली जी खदखद होती, त्या अस्वस्थतेला चालतं केलं, त्या खदखदीला बोलतं केलं. आणि बघता बघता देश या 10 वर्षांच्या अपेक्षा भंग करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात उभा राहिला. आणि तेच चित्र आज दक्षिण नगरमध्ये मी बघतोय. ते चित्र दक्षिण नगरमध्ये बघतोय की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलीये. त्यामुळे नेते वरून कुणी बी येऊ द्या, नगरवर किती बी हेलिकॉप्टर उडू द्या आणि किती बी लँड होऊ द्या, तुमचं दिल्लीचं फ्लाईट पक्क आहे, एवढी गोष्ट नगरकरांनी हातात घेतलेली. कारण मायबाप जनतेने ही निवडणूक हाती धरलेली. आणि ही जनतेने जेव्हा निवडणूक हाती घेतली त्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे, कारण ही निवडणूक कुठल्याही 2 उमेदवारांमधली फक्त राहिली नाही. ही निवडणूक 2 पक्षांमधली राहिली नाही, तर ही निवडणूक 10 वर्ष सातत्यानं अपेक्षा भंग करत असलेलं केंद्रातलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता, अशी ही निवडणूक झाली. तर 10 वर्षापूर्वी तुम्हाला मला आश्वासन दिलं होतं. काय दिलं होतं आश्वासन? ते आले तुमच्या खिशात. गॅस सिलेंडर 450 झाला तर आंदोलन करणारी लोक होती. आज गॅस सिलेंडर 500 रुपये, बरोबर ना? 500 रुपयाला मिळतो ना गॅस सिलेंडर? अहो मिळतो की. हे बघा, गॅस सिलेंडर काहीतरी गडबड होती बहुतेक, कारण बस हो गई महंगाई की मार असं 2014ला सांगितलं होतं. त्यानंतर आता ही महागाई कश काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि उमेदवाराला कस काय महागाई सहन होईल? त्यांनी दिला असेल ना 500 रुपयाला सिलेंडर. 850ला भेटतोय, म्हणजे 1150चा 850 केला निवडणुकीसाठी. आणि म्हणजे एकदा का निवडणूक झाली काय व्यापारी लय डेंजर बर का हे. म्हणजे 1150चा 850 केला, 2 महिने जेवढे 300 रुपयाचं नुकसान होईल. हो दे एकदा निवडणूक, करा फक्त एकदा चूक, मग झाला सिलेंडर डायरेक्ट 1500 होईल ना? केवढी गॅरंटी आहे तुम्हाला? पण हेच थोरात साहेब, ही जनतेने निवडणूक हाती घेतली. तिकडे देशाचे पंतप्रधान गॅरंटी विषयी बोलत असले तरी माझ्या माता भगिनीला आज ही गॅरंटी आहे का परत जर चूक झाली आणि चुकून कमळाचं बटन दाबलं तर पंतप्रधानांच्या गॅरंटीचं माहित नाही, पण माझी माता भगिनी गॅरंटी देती का सिलेंडर 1500 नक्की होईल. आणि म्हणून माझी माता भगिनी ही चूक अजिबात करणार नाही. व्हेरी गुड. याला म्हणतात आश्वासन. काय पाहिजे अजून नेते? कारण ही जी 10 वर्षांपासूनचा जो अपेक्षा भंग आहे, त्यांच्या सभांमध्ये गेल्यानंतर एक नारा दिला जातो, भारत माता की जय. अभिमानास्पद नारा आहे. पण भारत माता की जय हा नारा देत असताना त्याच्या आधीचा एक नारा होता, तो मात्र सोयीने विसरला जातो. तो नारा होता जय जवान जय किसान. जेव्हा विरोधी पक्षाचे लोक येतील, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार येतील, तेव्हा जरूर त्यांना प्रश्न विचारा की जय जवान जय किसान हे कोणत्या तोंडानं म्हणण्याची नैतिकता तुमच्या शिल्लक आहे असं तुम्हाला वाटतं? कारण शेतकऱ्याची लेकरं असू तर आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारा आपला शेतकरी बांधव. आणि नॉर्थ मध्ये खरं तर उत्तरेकडं या शेतकरी कुटुंबामधला कुणी ना कुणी नक्की सैन्यात असतो. सकाळी बाप आपल्या पोराला सांगतो, उठ तुझे दौड़ लगानी है, तुझे बेल्ट की नौकरी करनी है.
आपल्याकडे कोल्हापुरात आहे, साताऱ्यामध्ये, इकडे सुद्धा सैन्य भरतीचं प्रमाण असेल. पण चित्र काय बघितलं आपण? ज्या देशानं जय जवान जय किसानचा नारा दिला होता, जेव्हा शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू होतं, तेव्हा -°C मध्ये सियाचीन मध्ये पोरग देशाच्या सीमांचं रक्षण करत होतं, जे सैन्यात भरती झालं होतं. आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता. आणि त्या बापाच्या नशिबी काय मिळालं? काय दिलं या भाजप सरकारनं? काय दिलं या मोदी सरकारनं? प्रचारासाठी आल्यानंतर जरूर विचारा. जेव्हा तो 70 वर्षाचा म्हातारा बाप स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता, तेव्हा त्याच्यावर अश्रुधुराचे नळकांडे फोडले, तेव्हा त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले, तेव्हा त्याला तारांचं कुंपण घातलं, जेव्हा त्याला लाठ्यांनी रक्तबंबाळ केलं. अहो, इतकंच नाही तर याच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या मगरूर मुलानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडीखाली चिरडलं. हे कसा विसरल देशातला शेतकरी? जर स्वतःला शेतकऱ्याची लेकरं म्हणवत असू तर चुकून सुद्धा हे कधी विसरू नका. आज अग्निवीर सारखी योजना आणली. या अग्निवीर सारखी योजना आणत असताना अवघ्या 6 महिन्याचं पोरांना ट्रेनिंग देणार तुमच्या पोरांना, ज्याला स्वप्न आहे देशाच्या सीमांचं रक्षण करायचंय, देशाला सैन्यात भरती होण्याचं स्वप्न आहे, आज त्या पोरासमोर काय पर्याय ठेवला? त्या पोरासमोर पर्याय ठेवलाय तो म्हणजे 6 महिन्याचं ट्रेनिंग करायचं आणि त्यांनी 4 वर्षाचा जॉब करायचा. 18व्या वर्षी पोरग भरती होईल कंत्राटी पद्धतीनं सैन्यात, 22व्या वर्षी बाहेर पडेल. काय असेल त्या 22व्या वर्षी बाहेर पडलेल्या पोराच्या भविष्यात? कोणीच विचार केला नाही याचा. बरं, 10 वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं, पुन्हा 5 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं, दरवर्षी 2 करोड नोकऱ्या देणार. बरोबर दिलं होतं की नाही? आता 2 करोड नोकऱ्या देणार. साहेब, परवा मला एक फोन आला अचानक. खानदेशातला मुलगा होता, आमच्याकडे वाघोलीला जॉब करत होता, IT मध्ये जॉब करत होता. रडवेला होऊन फोन आला. मी प्रचार सभांमध्ये होतो. मी आधी ओरडलो त्याला, म्हटलं लवकर काय तो मुद्दा सांग, हुंदके रडणं नंतर कर. त्यांनी सांगितलं नोकरीला आहे, लाखभराचा पगार आहे, नुकतंच मुलगा झालाय. म्हटलं मग सगळं चांगलंय तर तू रडतो कशासाठी? त्यांनी सांगितलं साहेब, ऑनलाईन गेमिंग मध्ये 30 लाख रुपये गमावून बसलोय. नुकतंच पोरग झालंय. आई बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस IT मधला इंजिनियर हा पुण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये 1 लाख रुपयाची नोकरी करतोय. ही नोकरी करत असताना नुकताच मूल झालंय त्याला, आणि तो मला सांगत होता साहेब आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर पहिलं चित्र आलं साहेब, ते म्हणजे आम्ही IPL ची मॅच बघतो, मॅच पेक्षा जास्त आम्ही ड्रीम 11 ची टीम बनवायच्या जाहिराती बघतो. आम्ही मोबाईलवर कुठली गोष्ट बघायला सांगतो, पण आम्हाला काय सांगितलं जातं? खेलो. काय? सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. खेलो जंगली रमी, खेलो काय कुठला अजून कुठली रमी आहे ना? खेळता ना, खेळता ना. पण का याच्या जाहिराती येतात याचा प्रश्न कधी विचारलाय का भावांनो? ना खाऊंगा ना खाने दूंगा हा जो नारा ज्यांनी दिला होता, त्यांनी एक नवीन भ्रष्टाचाराचं कुरण समोर आणलं. त्याला म्हणतात इलेक्टोरल बॉन्ड्स. आणि या इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन लॉटरी हे खेळणाऱ्या एका कंपनीकडून कितीशे कोटींचे बॉन्ड्स भारतीय जनता पक्षानं घेतले त्याचा विचार करा. आणि ही नियत काय असू शकते याचा विचार करा. म्हणजे काही 1000 कोटींच्या मोबदल्यात देशाचं भवितव्य तुम्ही जर अशा हातात विकायला तयार होत असाल तर देशानं विचार करण्याची वेळ आलेली आहे, आपण देश कुणाच्या हातात द्यायचा आहे. जेव्हा मोठमोठे नेते येतील, मोठमोठ्या नेत्यांची मोठमोठी हेलिकॉप्टर येतील, त्यांच्या चकाचक जाहिराती दिसतील. या सगळ्या जाहिराती दिसत असताना जो आत्महत्या करायला निघाला ना, नुकताच बाप झालेला कुठल्या तरी खानदेशातल्या बापाचा पोरगा, त्याचा किस्सा अजिबात विसरू नका. कारण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि या गोष्टी महत्वाच्या असल्यामुळं आणि इतर तुमचे जे काही प्रश्न आहेत
म्हणजे मगाशी पुणे नगर हायवेचा, पुणे नगर रेल्वेचा कोणीतरी विक्रम भैया म्हणाले पुणे नगर रेल्वेचा विषय. विक्रम भैया निम्म काम शिरूर पर्यंत तुमचं व्यवस्थित मार्गी लावलेले, टेन्शन घेऊ नका. कारण गेली 25-30 वर्ष जो पुणे नगर हायवेचा ट्रॅफिकचा जो प्रश्न होता, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना फिनिक्स मॉल पासून फ्लायओव्हर तुमचा सुरू होणार. 2 मजली 18 लेनचा फ्लायओव्हर. तुम्हाला नगरहून जायचं असेल तर शिरूरहून डायरेक्ट दुसरा मजला घ्यायचा आणि थेट पुण्यात उतरायचं. तुम्हाला मध्ये कुठं उतरायचं असेल तर शिरूरहून जाताना पहिल्या मजल्यावर जायचं, मग तुम्ही शिक्रापूरला उतरा, नाही तर पुढे वाघोलीला उतरा. 18 लेनचा फ्लायओव्हर, 9,500 कोटी रुपयाचा प्रकल्प, निविदा प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि काम ऍक्च्युअली सुरू होईल. म्हणजे पहिलीच टर्म आमची होती. पहिली टर्म आमची सुद्धा होती. 19,500 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प मार्गी लावले. पहिली टर्म आमची सुद्धा होती. आम्ही भांडलो ते कांद्यासाठी भांडलो, कांद्याला हमी भाव द्या म्हणून भांडलो. दुधाच्या प्रश्नावर भांडलो. आम्ही भांडलो ते सर्वसामान्य माणसाच्या हक्कांसाठी भांडलो. परवा इथल्या सन्मान्य खासदारांनी माझा आवर्जून उल्लेख केला आणि त्यांनी उल्लेख करताना घोडा या प्राण्याचा लई आचोशीनं उल्लेख केला. मला म्हणाले की माझ्याविषयी बोलताना असं काहीतरी मीडियामधून माझ्या समोर आलं की संसदेत सुद्धा घोड्यावरच होते, नगरमध्ये सुद्धा घोड्यावरच होते. कदाचित त्यांना विसर पडला असेल की नगरमध्ये पहिल्यांदा घोड्याच्या टापा इथं उधळल्या त्यावेळी स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी नगर शहरामध्ये पहिला महानाट्याचा प्रयोग घेतला होता. त्यानंतर स्वतः माननीय खासदार जेव्हा राजकारणात येत होते तेव्हा शिर्डीमध्ये तोच घोडा दौडून आला होता, संगमनेरमध्ये तोच घोडा दौडून आला, त्यानंतर नगरमध्ये तोच घोडा दौडून आला. आता घोडा या प्राण्यावर त्यांचं फारच जर प्रेम असेल मी एवढंच म्हणतोय, खासदार साहेब तुम्ही झाल्यानंतर आपण परत एकदा प्रयोग करू एवढंच म्हणणं होतं. बाकी काही माझं वेगळं म्हणणं नव्हतं. पण एक फार महत्वाची गंमत आहे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाच्या विषयी तांबे साहेब. मला खरंच नवल वाटलं. म्हणजे एखादा माणूस राहायला एका खोलीत असतो आणि तो प्रत्येक वेळी जेवायला आणि झोपायला भलत्याच खोलीत गेला तर त्याचा पत्ता कोणता हेच कळत नाही. एखाद्याच्या 2 खोल्या बी असू शकतात, 2 खोल्या घेतलेल्या असू शकतात. पण दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जेव्हा पण मोठे पाहुणे येतात, मोठे नेते येतात, ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जातात. म्हणजे मतं द्यायची ती दक्षिण नगरनी आणि पंतप्रधान आले तर ते शिर्डी लोकसभेत. मतं द्यायची ती दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाने आणि गृहमंत्री आले तर ते शिर्डी लोकसभेत. आणि मग कोडं उलगडलं. आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं ज्यांना 50 वर्षांची राजकीय परंपरा नसती त्यांना विक्रम भैया एवढी दूरदृष्टी नसतीच हो. आम्ही आपला विचारच करत राहिलो. मत सगळी दक्षिण नगरची आणि पाहुणे सगळे शिर्डी लोकसभेत. 2029ला ताई लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचना होणार आहे, पुनर्रचना होणार आहे. म्हणजे 2029 नंतरच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेची आत्ताच तजवीज करतायत का? आणि जर आत्ताच तजवीज करत असतील तर दक्षिण नगरची माणसं काय साधी होय? म्हणजे उत्तरेचं पार्सल उत्तरेला पाठवायचं. 29ला जो माणूस मत मागायला येणारच नाही तो तुमची कामं काय करणार एवढं तर दक्षिण नगरच्या प्रत्येक सुज्ञ मतदाराला व्यवस्थित कळतंय. आणि हे तुम्हाला कळत असल्यामुळे एवढीच कळकळीची मागणी आहे भावांनो की आमचे लोकनेते निलेश लंके, स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा सच्चा मावळा आहे, सच्चा शिवसैनिक आहे.
आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. माननीय पंतप्रधानांनी 2014ला काय सांगितलं होतं? गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जा. आठवतंय का? 14ला सांगितलं होतं, हो का नाही? हा, व्हेरी गुड. 14ला जसं त्यांनी सांगितलं होतं सिलेंडरला नमस्कार करून जा, आता 24ला परत गॅस सिलेंडरलाच नमस्कार करून मतदान करायला जा. पण गॅस सिलेंडरला एकदा नमस्कार करून चालायचं नाही. किमती तिप्पट वाढल्यात, त्यामुळे त्रिवार नमस्कार गॅस सिलेंडरला करा. गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा, त्या खताच्या गोणीला 3दा नमस्कार करा. एवढंच नाही तर मतदानाला जाताना आपल्या नात्या गोत्यातला, पै पाहुण्यातला, नाही तर घरातला कुणी बेरोजगार असेल तर त्याचा ओढलेला चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि मग मतदानाला जा. आणि हे अपेक्षा भंग करणारं सरकार खाली खेचण्यासाठी येत्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून, आपला नंबर किती? याला म्हणतात नियती. नियतीने सांगितलंय व्हिक्ट्री. नियतीने जी विजयाची खून दिली, त्या 13 तारखेला 2 नंबर समोरचं निलेश लंके नावासमोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निलेश लंकेंना विजयी करा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.